नंतर ऑपरेटर सध्या कंट्रोल रूम मध्ये प्रणय, मेन कॅमेऱ्याच्या भूमिकेमध्ये साहिल बोईर, साइड कॅमेरा योगेश. चांगलं वर्क पाहायला मिळालं. हे टीम वर्क चांगलं होतं. चांगलं टेलिकास्ट तुमच्या स्मार्टफोन पर्यंत, टीमच्या टीव्ही पर्यंत पोहोचवण्याचं काम जीटीसीचं झालंय. त्यांचं देखील विशेष धन्यवाद. सलामीची जोडी खेळपट्टीवर पोहोचली गेली. संतोष जोशी स्ट्राईक एंडवर, नॉन स्ट्राईक एंडवर विनू आहे. आणि पहिलं पॉवर प्लेचं षटक 5 ओव्हरची मॅच असताना जबाबदारी दिली गेली आहे ऋषीवर. P1चं पहिले षटक संतोष जोशी सर स्ट्राईक एंडवर आहेत. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन असे 2 क्षेत्ररक्षक 20 शेप मध्ये समोर ठेवले गेलेत. विकेट किपर आहे, पॉइंट आहे, कव्हर, एक्स्ट्रा कव्हर आहे. मिड ऑफ पाहायला मिळतोय. मिड ऑन मध्ये एक क्षेत्ररक्षक ठेवले गेले मिड विकेट सर्कलच्या आतमध्ये. दरम्यान सुरेश पाटील यांच्या माध्यमातून आकर्षक ट्रॉफी स्पर्धेसाठी पुरस्कृत केले गेले. ते आमनेगावचे उद्योजक सुरेशजी पाटील या ठिकाणी जोडले गेले. त्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. महेंद्र पाटील देखील जोडले गेले, त्यांचं देखील स्वागत. पहिला बॉल राऊंड द विकेटने जात असताना थोडासा कोण तयार होतोय राईट हँड बॅटर साठी. तोच कोण बनवला गोलंदाज ऋषीने. डॉट बॉलने सुरुवात केली. समोर संतोष जोशी सर आहेत. पेशाने ते शिक्षक आहेत, परंतु सातत्याने आमने गावाचं क्रिकेट पुढे नेण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यांच्याशी देखील आम्ही चर्चा केली. 1900 शतकातील काही त्यांनी गोड आठवणी आमने गावाच्या त्यांनी देखील सांगितल्यात. ते संतोष सर स्ट्राईक इनवर. ॲप्टर ऑफ स्टंपच्या बाहेर होता, पंच केलाय, पॉइंटच्या डोक्यावरून उडवलाय. चेंडू जाईल डी झोन मध्ये. मिळते एक सिंगल धाव. खातं ओपन होतं आता सानवी 11 टीमचं. खूप सारी मेहनत लागते एखादी स्पर्धा उभी करण्यासाठी आणि ती मेहनत सातत्याने घेतली. ऑर्गनाइज कमिटीचे मेंबर त्याच्यामध्ये चर्चा करूयात. विकी केने, रोशन दोन बॉल मध्ये एक धाव सानवी 11 टीमच्या खात्यामध्ये आली. विनू स्ट्राईक वर. यावेळेस ओव्हर पिच इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हर मध्ये पाठवलंय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली होता. चेल सुटलीये. सोपा चेल सुटलाय. जीवनदान मिळतंय विनूला. मनोज त्या ठिकाणी होते. कॅच सुटल्यानंतर जीवनदान मिळते आणि 2 धावा देखील येतील. लकी ड्रॉ म्हणून सायकल पुरस्कृत केली गेली आणि लकी ड्रॉ साठी आपण सर्व लहान आमने गावातील क्रिकेट प्रेमींना, प्रेक्षकांना विनंती असेल की आपण आपली रिपोर्टिंग करायची. मुख्य कॅमेऱ्याच्या मागे जी रिपोर्टिंग स्वीकारली जाईल. राऊंड द विकेटने ऋषी विनू साठी. विनू समोर आहे. क्रॉस बॅटने ऑन सेटला टर्न केला. बॅटची अतली कडा होती. डायरेक्ट हिटचा प्रयत्न नॉन स्ट्राईक एंडवर केलाय. तोपर्यंत एक छोटी सिंगल दा पूर्ण होते. धावांसाठी आता धावा जमा करण्यासाठी पहिल्या ओव्हर पासून सानवी 11 टीमचा हा प्रयत्न सुरू आहे. कोणताही मोठा फटका अजूनही आलेला नाहीये P1च्या ओव्हर मध्ये. संतोष समोर आहे. चांगला ड्राईव्ह फटका. हवेत होता बॉल. सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. चांगला चेल मिडॉन मध्ये पकडलाय आणि संपलाय संतोष याचा खेळ. शरद केनीच्या माध्यमातून हा चेल पाहायला मिळाला. संतोष जोशी बाद झालेत. बाद होण्यापूर्वी एका धावेचं योगदान दिलं. आपण विकेटची चर्चा करत होतो आणि अखेरकार ऋषीने पहिल्या ओव्हरमध्ये विकेट मिळवून दिली आहे इंद्रा स्पोर्ट टीमला. तो संघ मंगेश जोशी यांनी पुरस्कृत केला. मनोहर केने त्या टीमचे कॅप्टन आहेत. सध्या ऋषी गोलंदाजी करतोय. चांगली गोलंदाजी पहिल्या ओव्हरमध्ये पाहायला मिळते. एक विकेट त्याच्या खात्यामध्ये आले. 4 धावा त्याने 5 बॉल मध्ये खर्च केलेत. लेफ्ट हँड बॅटर स्ट्राईक एंडवर. पारस चमकेल का या मॅच मध्ये? बॅटिंग करत असताना हा पारस. लेग चांगली होती. अगदी यॉर्करचा मारा. स्टंप टू स्टंप गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिली धाव चौटी पूर्ण होते. ओव्हर थ्रो. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? कॉलिंग चांगली नाहीये. सिंगल धाव पाहायला मिळाली. खराब पैकी पाहायला मिळाली होती. परफेक्ट हिट झालं असतं तर कदाचित धावबाच्या रूपाने विकेट आली असती, परंतु पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाल्याने पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर
बॅटिंग करत असताना सानवी 11 टीमची धावसंख्या इंदिरा स्पोर्टच्या विपक्षामध्ये 1 विकेट 5 धाबा. लकी ड्रॉ म्हणून सायकल तुम्हाला दिली जाईल. लहान मुलांसाठी ती सुवर्ण संधी असतील. लहान मुले आणि मुली देखील या स्पर्धेचा आनंद घेत असताना प्रत्यक्षरित्या या ठिकाणी जोडलेले आहेत. त्यांना विनंती असेल की आपण नावाची नोंदणी करायची. मुख्य कॅमेरामॅनच्या अगदी मागे त्याची नाव नोंदणी सध्या सुरू आहे. बक्षीस वितरण करत असताना लकी ड्रॉ ओपन केला जाईल. कोणाची लक असेल, कोणाचं नशीब असेल आणि त्या सायकलीवर नाव कोरले जाईल तर दुसरी एक सायकल देखील आहे ती मालिकावीर म्हणून दिली जाईल. या हंगामाचा मालिकावीर खेळाडू कोण असेल याकडे आता सर्वांच्या नजरा असतील. कोणी चांगली कामगिरी केली संपूर्ण स्पर्धेमध्ये. पहिले षटक गोलंदाजी चांगली झाली इंदिरा स्पोर्टच्या माध्यमातून. 1 विकेट जरूर आले. धाबा फक्त 5 खर्च झाल्यात. दुसरं षटक मनोहर टीमचे कॅप्टन फ्रंट फूट ओपन करत असताना ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर थोडासा लेग कटर होता लेफ्ट हँड बॅटरसाठी. खरं तर राईट हँड बॅटरसाठी ऑफ कटर असतो त्याचा वापर केला. मनोहरने डॉट बॉलने सुरुवात या ओव्हरला केली आहे. पुन्हा एकदा कमी रनअपने मनोहर पुढ्यात टाकलाय. पुढे धावत आला होता बॅटर. ओळखलं त्याला. लेंथ मध्ये थोडीशी बदल केली. या अगोदर थोडासा मागे ठेवला होता. यावेळेस लेंथ थोडीशी वाढवली. पुलर लेन मध्ये हा बॉल डॉट. टॉस जिंकून गोलंदाजी स्वीकारली इंदिरा स्पोर्ट टीमने. पहिल्या 2 ओव्हरमध्ये मोठे फटके खर्च करू दिले नाहीयेत. दुसरं षटक सध्या प्रगती पथावर आहे. पहिल्या 8 बॉलमध्ये कोणताही मोठा फटका खर्च केलेला नाहीये. चौकार आणि षटकारांपासून वंचित ठेवले बॅटरला. सध्या लेफ्ट हँड बॅटर पारस. संघर्ष करावा लागतो पारसला देखील. आयुष्यामध्ये देखील 3 गोष्टींसाठी तुम्हाला संघर्ष करावा लागेल. एक म्हणजे जीवन जगण्यासाठी, अस्तित्व निर्माण करण्यासाठी आणि निर्माण झालेलं अस्तित्व टिकवण्यासाठी. क्रिकेटमध्ये देखील तुमचं अस्तित्व निर्माण होत असतं आणि ते टिकवण्यासाठी देखील पुन्हा संघर्ष करावा लागतो. कटरचा वापर केला. बॅटची अतली कडा लेग स्लिप मधून चेंडू जाईल डी झोन मध्ये. पुन्हा सिंगल धाव येते. विविधता दाखवतो गोलंदाजी करत असताना गोलंदाज मनोहर केने. सध्या टीमचा तो कॅप्टन आहे इंदिरा स्पोर्ट टीमचा. दुसरं षटक बिटूचं षटक त्याने हाताळलंय. 3 बॉलमध्ये 1 धाव खर्च केली. धावा रोखलेत. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. प्रभावित केलं आज मनोहर केने आणि ऋषीने. राईट हँड बॅटर स्ट्राईक एंडवर विनू. 2 बॉलमध्ये 3 धावांचं त्याने योगदान गेले. 3 क्षेत्ररक्षक आउटफील्ड मध्ये आहेत. डीप मिड विकेट आपल्याला पाहायला मिळतोय. लॉंग ऑफ ठेवला गेलाय. लॉंग ऑन मध्ये देखील एक क्षेत्ररक्षक आहे. लेग स्टंपच्या बाहेर होता. खराब लाईन आपल्याला पाहायला मिळाली. लेन चांगली होती. पुलर लेन मध्ये हा बॉल टाकण्याचा प्रयत्न परंतु आउट ऑफ लेग स्टंप. एक्स्ट्रा धाव खर्च होते. धाव फलक आता जाऊन पोहोचेल ते 7 वर. 7 वर 1 विकेट. विनूसाठी पुढचा बॉल ऑन साईडला ताकदीने खेचण्याचा प्रयत्न होता. पिचिंग झाल्यानंतर थोडासा बिलीस बॉल खाली राहिला. ताकद झोकली ती फटका सजवत असताना परंतु संपर्क करू शकले नाहीयेत विनू. प्रभावित केलो दुसऱ्या ओव्हरमध्ये कॅप्टन मनोहर केनेने. विकेट त्याला प्राप्त करता आली नाही. 2 धावा या ओव्हरमध्ये खर्च केलेत. ऑन साईडला फेकून दिलाय. मुख्य व्यासपीठाला सलामी देत असताना हा दर्जेदार षटकार येतोय विनूच्या बॅटमधून. आणि शिल्लक आहे दुसऱ्या ओव्हरचा. या ओव्हरमध्ये एक वाईट बॉल देखील टाकला मनोहर केनेने. धावा आतापर्यंत 8 खर्च केले. टीमची धावसंख्या षटकाराच्या मदतीने 13 वर जाऊन पोहोचली. सुरुवातीला धावा येत नव्हत्या परंतु या ओव्हरमध्ये आता ही ओव्हर समाप्त होण्याआधीच आक्रमण करायला सुरुवात केली विनूने. युवा बॅटर विनू ऑन साईडला स्विंग खेळलाय. मिड विकेट डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. वेगाने त्याच्याकडे बॉल येतोय. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. फेकी थोडीशी खराब होती. 2 धावा बनाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. धावची संधी नॉस्टेक एनवर. बॅट हवेत. विकेटचं पतन. दुसरा झटका लागलाय सानवी 11 टीमला. फलंदाज बाद विनू.
पर्व 6व 2021 पासून एक वेगळी स्पर्धा आमने प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळते, परंतु 2013 पासून सातत्याने ही स्पर्धा होत आहे. परंतु 2021 पासून वेगळे रंग या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात. सुपर लीग, आमने प्रीमियर लीग, पूर्ण आमने गाव खेळेल. आमने गावाची एकता या क्रिकेटच्या पटलावरती या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. सावध गावचे उद्योजक महेंद्रजी पाटील साहेब या ठिकाणी जोडले गेले, त्यांचं देखील सर्च स्वागत. त्यांना देखील विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठाबाहेर आहे, आपलं देखील या एपीएल मध्ये वेलकम असेल. दुसरा झटका लागले, 2 ओव्हरचा खेळ समाप्त. सानवी 11 बॅटिंग करत असताना टीमची धावसंख्या आता जाऊन पोहोचली ती 15 वर. पहिल्या ओव्हरमध्ये 5 धाबा 1 विकेट, दुसऱ्या ओव्हरमध्ये धावबच्या रूपाने विकेट आली, 10 धाबा मनोहरने खर्च केलेत. सलामीची जोडी आता डगआउटला गेली, विनू बाद झाले, संतोष जोशी देखील बाद झालेत. आता भारतची साथ देण्यासाठी नवीन बॅटर सागर फुलोरे बॉल आउट मध्ये यांनी देखील एक हिट केला होता. तो सागर फुलोरे टीमचा कर्णधार, सानवी 11 टीमचा सुरेंद्र दलवीने पुरस्कृत केलेला तो संघ या मॅच साठी, या स्पर्धेसाठी. त्याची जबाबदारी सागर कॅप्टन वर दिली. तो कॅप्टन आता मैदानाच्या आतमध्ये. तिसरं षटक आता सुरू होईल. सेमीफायनल क्रमांक पहिली आपल्याला पाहायला मिळते एपीएल 2026 ची. मंथन तिसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज झालेत. मंथनचा विचार केला तर गतीचा भन्नाट वापर सातत्याने आपल्या ओव्हरमध्ये करत असतो. आता पॉवर प्लेचं षटक संपल्यानंतर विखुरलेले क्षेत्ररक्षण एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये लॉंग ऑन ठेवल्या गेले. मिड विकेट डीप मध्ये आहे, स्क्वेअर लेग मध्ये देखील डीप मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. थोडासा किल थांबलाय, नॉस्ट अगेन वरून एसटी थोडीशी सेट करणं कठीण जातंय पंचांना. आता ती सेटिंग सध्या सुरू आहे. यानंतर दुसरा सेमीफायनल आपल्याला पाहायला मिळेल. आरके स्पोर्ट आणि लक्ष्मण स्पोर्ट दोन्ही कॅप्टन आपण पहिल्या इनिंग नंतर टॉच बॉक्स मध्ये उपस्थिती दाखवायची. आमच्या गावातून क्रिकेटचे या पटलावरती, क्रिकेटच्या खेळामध्ये खेळाडू सातत्याने पुढे जाण्यासाठी या गावाची ही लीग आपल्याला पाहायला मिळते. भरपूर सारा खर्च या स्पर्धेसाठी केला जातो आणि ज्यावेळेस तुम्ही या स्पर्धेतून तुम्हाला संधी मिळाल्यानंतर अनुपस्थिती दाखवता, त्यावेळेस तुम्हाला 2 वर्ष स्पर्धा खेळता देखील येत नाहीत. आणि आज ती परिस्थिती झाली. 2 खेळाडू येथे पोहोचले नाहीत आणि त्यांना पुढील 2 वर्ष ती स्पर्धा खेळता येणार नाहीये. सागर फुलोरे कॅप्टन, समोर मंथन आहे. पहिलाच बॉल ऍप्ट करत ऑफ स्टंपच्या बाहेर, सिंगल दाब येते त्यावर. बॅटमेंटल स्ट्रोक प्रमाणे हा फटका खेळण्याचा प्रयत्न सागर फुलोरेने केला. सिंगलने आपल्या डाबाला त्यांनी सुरुवात केली आहे. पारस लेफ्ट हँड बॅटर, एक सिंगल धाव पूर्ण झाल्यानंतर त्याच्याकडे स्ट्राईक. आता क्षेत्ररक्षण डिपार्टमेंट मध्ये थोडासा बदल करावा लागेल. लेफ्टी रायटीचं कॉम्बिनेशन जेव्हा खेळपट्टीवर असतं त्यावेळेस फिल्डिंग डिपार्टमेंटला खूप सारे बदल करावे लागतात. पारस या मॅच मध्ये, महत्वाच्या मॅच मध्ये चांगली कामगिरी करेल का? ज्या कामासाठी पारसला ओळखलं जातो ते काम या प्रीमियर लीग मध्ये त्याच्या माध्यमातून झालेलं नाहीये, परंतु ही सेमीफायनल मध्ये तो चांगली बॅटिंग करेल का? स्क्वेअर लेग बॅकवर्ड डीप मध्ये ठेवल्या गेले. स्क्वेअर लेग सर्कलच्या आतमध्ये देखील आहे. ऑन साइड पूर्णपणे पॅक करून ठेवले. पारससाठी डीप मिड विकेट देखील लावला गेलाय. काव कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक ठेवले गेलेत. पारससाठी पुढचा बॉल उडवलाय समोर, फोर्स केलाय, बॉल हवेत, क्षेत्ररक्षक नाहीयेत त्या ठिकाणी. दूरवरून क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत 2 धावा पूर्ण होतील. पारस 2 धावा त्याच्या खात्यामध्ये येत असताना टीमची धावसंख्या आता जाऊन पोहोचेल ती 18 वर जाऊन पोहोचली. कुठेतरी धावा रोखल्या गेल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये 5 धावा, दुसऱ्या ओव्हरमध्ये 10 धावा. मंथनचं हे तिसरं षटक राईट हँड ओव्हर द विकेटने. अकुट्टप्पा ऑन साइडला पुल केलाय, गुल केलाय का चेंडूला? होय, गुल केलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. उत्तुंग षटका ठोकलाय पारसने.
अजय यांनी आमच्या आवाजाची सातत्याने काळजी केली. खूपच चांगलं साऊंड सिस्टीम आणि विविध मराठी, हिंदी, इंग्रजी गाण्यांनी सर्वांना मंत्रमुग्ध केलं. त्यांचं देखील धन्यवाद. सध्या ऑपरेटिंगचं काम करत असताना डीजे कल्पेश. पारसच्या बॅटमधून षटकार आले. पारस मणी संपकेल का सेमीफायनल मध्ये, याच्याकडे आता नजरा. बॅकफुटला गेलेत, फुल टॉस समोर फोर्स करून खेचलाय, लॉप केला होता क्षेत्ररक्षकाच्या सरळ हातामध्ये, हा पकडलाय शेल. संपलाय पारसचा खेळ. प्रयत्न, परंतु लॉंग ऑफ मध्ये चांगला झेल पकडला. तिसरा विकेट गमावलाय बॅटिंग करत असताना सानवी इलेव्हन टीमने. 24 वर तिसरा गडी बाद. या ओव्हर मध्ये आतापर्यंत 9 धावा खर्च केले. 4 बॉल मध्ये एक महत्वाची विकेट मंथनच्या खात्यामध्ये आली आहे. नवीन बॅटर सेकंड वर उमेश जोशी. सरपंचांचे सुपुत्र नवव्या केने या ठिकाणी असतील तर त्यांना विनंती असेल की आपण घरी मामा आलाय, आपली वाट पाहतोय, आपण घरचा ताबा घ्यायचा आहे. ओव्हर द विकेटने बाउन्स होता, ऑफस्टंपच्या बाहेर ठेवला. गुडलँडच्या थोडासा मागे पिच करत असताना बाउन्स प्राप्त केला. 1 फॉर दी ओव्हरची ताकीद दिली आता गोलंदाज मंथनला. मंथनचा उल्लेख आपण केला होता, चर्चा त्याची आपण करत होतो की विकेट देखील घेतो, गतीचा भन्नाट वापर करतो, गतिवान गोलंदाज आहे, रनअप खूप लांबचा आहे, त्याचा फायदा त्याला होतोय. डॉट बॉल पाहायला मिळाला. या ओव्हर मध्ये जरूर एक षटकार त्याने खर्च केलाय, परंतु विकेट देखील त्याच्या खात्यामध्ये आली आहे. समोर उमेश. यावेळेस वाह वाह, 100पैकी 100 गुण द्यावे लागतील. परफेक्ट यॉर्करचा नमुना. यॉर्कर बॉलने ही ओव्हरची झाली समाप्ती. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर सानवी इलेव्हन टीमची धावसंख्या, विकेट गेले 3, धावा रोखले 24 वर. तिसऱ्या ओव्हर मध्ये 9 धावा 1 विकेट मंथनने मिळवून दिली. 5 ओव्हरची सेमीफायनल क्रिकेटचा महासंग्राम. आमने प्रीमियर लीग म्हणजेच आमने गावासाठी उत्सव सण. आमने गावाची यात्राच म्हणावी लागेल. सध्या तरी महाराष्ट्रातील सर्वात मोठी यात्रा मुरबाड तालुक्यातील म्हशे गावामध्ये सुरू आहे. पौष पौर्णिमेला त्या यात्रेला सुरुवात होते. या यात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे बैलगाडा शर्यत प्रेमी तिथे सातत्याने जात असतात. बैलांची मोठी खरेदी विक्री होत असते आणि त्याचबरोबर आपल्या गरजू वस्तू ज्या आपण पूर्वी सातत्याने वापरत होतो त्या संपूर्ण वस्तू त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील. परंतु तिथे जात असताना कॅश घेऊन जाणं गरजेचं आहे. मसा त्यातले सरपंच असतील, कानोल गाव असेल, सासने गाव असेल, नावे गाव असेल, तिथे देखील सातत्याने क्रिकेटच्या समालोचनासाठी मी जात असतो. गर्दी एवढी असते की नेटवर्क सापडत नाहीयेत, त्यामुळे तिथे कॅश घेऊन जाणं गरजेचं असतं. तर तुम्ही मशाला जाल तर कॅश घेऊन जरूर जा. काही मदत लागली तर मला कॉल करा. प्रदीपजी भंडारी मशा गावचे प्रभारी सरपंच आहेत. मशा गावची एक चर्चा राहिली, मशा गावामध्ये अजूनही सरपंच नाहीये, प्रभारी सरपंच तिथे सातत्याने काम करत असतो. आणि जेव्हा यात्रा संपते, 10 दिवसाची ती यात्रा असते, यात्रा संपल्यानंतर मशा गावामध्ये कृपया करून जाऊ नका, तिथे रोगराई येते. त्याचं कारण या बॉल नंतर सांगेन. चौथ्या ओव्हरला सुरुवात झाली आहे. पहिलाच बॉल बीमर खराब. कदाचित गोलंदाजाला बॅटर जो समोर सागर फुलेरे आहे त्याचा चेहरा स्टंप वाटत असेल म्हणून तो बॉल खूपच बीमर टाकला. नो बॉलने सुरुवात केली आहे. कारण उसाचा रस भरपूर मशाच्या यात्रेमध्ये पिला जातो, त्यानंतर तिथे थोडेसे घाण होत असते आणि त्याच्यानंतर तिथे थोडीशी रोगराई येत असते. ही गोष्ट खोटी असेल तर जाऊन विचारा. येणारा चेंडू फ्री हिट. ऋषीचा बॉल फ्री हिटचा सामना करेल सागर कॅप्टन. थोडासा दबाव आहे गोलंदाज ऋषीवर देखील, त्याला देखील माहिती आहे टीमचे कॅप्टन सागर आहेत. फ्री हिटचा बॉल आहे, योग्य अचूक टप्प्यावर टाकला नाही तर फ्री हिटवर एखादा मोठा हिट होऊ शकतो. यात्रा ती मशाची आपण तिची चर्चा सातत्याने करतो. जोपर्यंत पोलीस वर्ग जे दुकानदारांना उठून लावत नाही तोपर्यंत तिथे भरपूर महाराष्ट्रातून कान्याकोपऱ्यातून सातत्याने खरेदीसाठी लोक येत असतात.
चांगली लेंथ होती, उडवलंय समोर, चांगला फटका एक्स्ट्रा कव्हर मधून पाठवलाय, क्लासिकल चौकार पाहायला मिळतोय सागरच्या बॅट मधून. चर्चा करत होतो, यात्रेला सुरुवात झाली नाही. या हंगामामध्ये जर आपण विचार केला तर तुम्ही तिथे एन्जॉय करण्यासाठी ज्यावेळी जाता ना, त्यावेळेस तुम्हाला छोटासा बँड देखील नाचण्यासाठी भेटतो, त्याचा तुम्हाला भाडा द्यावा लागेल. टीमची धावसंख्या आता जाऊन पोहोचली ती 29 वर. क्लासिकल चौकाराला सागर फुलोरीच्या बॅट मधून. नो बॉल आणि त्याच्यानंतर चौकार आलाय. 29 धाबा, 3 विकेट. राऊंड विकेटने सागरसाठी ऑन क्रॉस बॅटने ऑन साईडला टर्न केला. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहे, थोडीशी चुकी केली कारण आउटफील्ड थोडीशी खराब आहे. डीप मिड विकेटचं क्षेत्र जर आपण पाहिलं, आउटफील्ड थोडीशी फास्ट देखील आहे. आउटफील्ड मध्ये थोडीशा चुका देखील तिथे पाहायला मिळतात, कारण का थोडीशी खराब आउटफील्ड त्या क्षेत्रामध्ये पाहायला मिळते. तिचा फायदा घेत असताना 2 धाबा येतील. कॅप्टन चौथ्या क्रमांकावर आलेत. चांगली बॅटिंग करतोय सागर फुलोरे. 3 बॉल मध्ये 1 चौकार, 7 धाबांचं त्याने योगदान दिले. ऋषीचा बॉल सागरसाठी ऑन साईडला फेकून दिलाय. स्लॉट मध्ये होता, पाठवलंय फ्लॉट मध्ये. आमने गावाला सलामी देत असताना सागरच्या बॅट मधून कडक षटकार. सुटले गेले त्यांचं देखील सर्च स्वागत. आमने गावाकडे हा टोकलेला षटकार सागर फुलोरेच्या बॅट मधून पाहायला मिळाला. टीमची धावसंख्या आता जाऊन पोहोचेल ती 37 वर. चांगला समाचार घेतलाय ऋषीचा. या ओव्हरमध्ये 1 चौकार आणि 1 षटकार देखील आलाय. राऊंड विकेटने ऋषी सागरसाठी ऑन साईडला पुन्हा एकदा खेचण्याचा प्रयत्न, स्विंग करण्याचा प्रयत्न, बॅटची खडा लागली. मागे चेंडू जात असताना डी झोन मध्ये सिंगल धाव मिळेल. पहिल्या 3 ओव्हरमध्ये धावा येत नव्हत्या बॅटिंग करत असताना सानवी 11 टीमसाठी, परंतु कॅप्टनने चौथ्या ओव्हरमध्ये चांगली बॅटिंग केली. टार्गेट केले गोलंदाज ऋषीला या सेमीफायनल मध्ये. 5 ओव्हरच्या मॅच मध्ये कोणत्या तरी गोलंदाजाच्या विपक्षामध्ये तुम्हाला चांगली बॅटिंग करावी लागेल, तरच एक चांगलं टार्गेट सेट होऊ शकतं. या मॅच मध्ये ऋषी या गोलंदाजाला टार्गेट करत असताना 1 चौकार 1 षटकार पाहायला मिळाला. ऋत्विक बारशे सध्या आमच्या कॉम्बॉक्स मध्ये जोडले गेले, त्यांचं देखील स्वागत. वेगाने ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, अगदी पुढ्यात टाकला होता, गतीचा वापर केला. बॉल डॉट. उमेशला खातं ओपन करता आले नाही. 3 बॉल डॉट आलेत त्याच्या विपक्षामध्ये. त्याच्या विरुद्धमध्ये गोलंदाजी करत असताना गोलंदाजाने त्याला शांत ठेवले. या ओव्हरचा शेवटचा बॉल ऋषीचा उमेशसाठी. सरळ बॅट मध्ये खातं ओपन करता आलं नाही फलंदाज उमेशला, आणि तो रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न करत होता. आणि फटका सजवतानाच प्रेक्षक देखील म्हणत असतील, उमेश सरळ बॅटने धावा येऊ देत. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर सानवी 11 टीमची धावसंख्या आता जाऊन पोहोचली ती 38 वर. विकेट गेले 3. शेवटच्या ओव्हरची आता जबाबदारी कोणावर दिली गेली? सानवी 11चा उमेशची आपण चर्चा करूया. बॉल आउट जेव्हा सुरू होतं त्यावेळेस उमेशला देखील संधी दिली होती. त्याचा बॉल यष्टन पासून खूप दूर होता, परंतु त्याची जी रिॲक्शन होती ना, त्यांनी दोन्ही हात डोक्याला लावले होते. तोच उमेश, त्याला खातं ओपन करण्यासाठी या मॅच मध्ये थोडासा संघर्ष करावा लागतो. 4 बॉल डॉट आलीत. 4 बॉल डॉट. त्याला धाव ओपन करता आली नाही. स्वतःच खातं त्यांनी ओपन केलेलं नाहीये, परंतु सागर फुलोरेने दुसऱ्या बाजूने चांगली बॅटिंग केली. दुसरी सेमीफायनल आरके स्पोर्ट आणि लक्ष्मण स्पोर्ट. आरके स्पोर्ट संघ या स्पर्धेसाठी त्याच्या टीमचे संघमालक विशाल केने, कुमार केने टीमचे कॅप्टन राहिलेत. लक्ष्मण स्पोर्टचा विचार केला तर लक्ष्मण स्पोर्ट योगेश केने याने पुरस्कृत केलेला तो संघ. राकेश पाटील टीमचे ते कॅप्टन आहेत.
बॉलिंग समरीचा आपण विचार करू. पहिल्या 4 ओव्हरमध्ये कशा पद्धतीने गोलंदाजी केलेली. ऋषीने 5 धावा, दुसऱ्या ओव्हरमध्ये मनोहरने 10 धावा, त्याला विकेट प्राप्त करता आले नाही. मंथनने 9 धावा खर्च केल्या. ऋषीने 14 धावा आपल्या वैयक्तिक दुसऱ्या ओव्हरमध्ये खर्च केल्या. त्या ओव्हरमध्ये त्याला एक विकेट आली होती आणि ते शेवटच्या ओव्हरची जबाबदारी गोलंदाज शरद केनेवर दिली गेली. 40 प्लसचा हा गोलंदाज शरद केने राऊंड द विकेटने सागरसाठी. मलिंगा स्टाईलने टाकलाय खेचण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग स्ट्रोक. एक्स्ट्रा कव्हर मध्ये झेल सुटलीये. काय केलंय 12वा प्रतिनिधी हेच सांगत असताना हे काय केलं तुम्ही. कॅच कोणाची सोडली आहे तर सागर फुलोरेची. मंथन त्या ठिकाणी पोहोचले होते. कॅच सोडली. प्रयत्न चांगले जरूर केलेत. सागरचा झेल सोडलाय जो खेलपट्टीवर सेट झालाय. त्याच्या बॅट मधून चांगल्या धाबा येतात. त्या मागात पडतील आता इंद्रस्पोर्ट टीमला. 6 बॉल मध्ये 26 धाबांचं 16 धाबांचं योगदान दिलं. टीमची धावसंख्या 40 वर जाऊन पोहोचले. सागर फुलोरे यांनी ही मॅच फुलवली आहे. अक्षरशः बॅटिंग करत असताना तो तुटून पडलाय सर्व गोलंदाजाच्या विपक्षामध्ये. दर्जेदार झेल पाहायला मिळाला. लॉंग ऑफ मध्ये ऋषी धावत आली समोर आणि तो कॅच पकडला. हेलिकॉप्टर स्टाईलने फटका सजवण्याचा प्रयत्न सागरचा. हॅट्रिक बॉल होता. सिक्सर हॅट्रिकचा तो बॉल होता. अखेरकार ती विकेट शरदने घेतली. या अगोदर देखील सागरचा झेल सोडला तो पकडला असता तरी काही धाबा वाचले असते. कारण का झेल सुटल्यानंतर 2 षटकार आले. खूपच लांब ठोकले होते. ठोकाठोकी त्यांनी सुरू केली होती. अजून एक ठोकण्याचा प्रयत्न तो फसलाय. अजूनही 2 बॉल शिल्लक. त्यानंतर दुसऱ्या सेमीफायनलचा आपण नाणेफेक करणार आहोत. आरके स्पोर्ट आणि लक्ष्मण स्पोर्ट. टीमची धावसंख्या 52. 52 धाबा. शरदने या ओव्हरमध्ये आतापर्यंत 4 बॉल मध्ये 14 धाबा खर्च केल्यात. 40 प्लसचा खेळाडू राऊंड द विकेटने सध्या गोलंदाजी करतोय. महत्वाची विकेट त्याच्या खात्यामध्ये आले. अनुभव त्याच्याकडे आहे. त्या तो अनुभव दाखवलाय. नवीन बॅटर देवीदास स्ट्रायगेनवर. नॉन स्ट्रायगेनवर उमेश. त्याला खातं देखील 4 बॉल मध्ये ओपन करता आलं नाहीये. लेन चांगली होती. गतीचा वापर केला. व्हाईट यॉर्करचा नमुना पाहायला मिळाला गोलंदाज शरद केनीच्या माध्यमातून. हा बॉल डॉट. सुरुवातीला शरदची गाडी रुलावरून घसरली होती परंतु आता त्याला एक चांगला ट्रॅक सापडले आणि त्या ट्रॅकवर तो चांगली गोलंदाजी करतोय. गोलंदाजी करण्याची शैली आपण पाहू शकता. थोडासा बॉल रिलीज करत असताना तो कोण बनवतोय खांद्यापासून. मलिंगा स्टाईलने थोडासा चेंडू रिलीज करतोय. हा बॉल समोर खेळून काढले. धावाची संधी. डायरेक्ट हिटची आवश्यकता होती. 1 सिंगल धाव पूर्ण झाली. त्याचबरोबर पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर सानबी 11 टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 53. 54 धावांची आवश्यकता असेल इंद्रस्पोर्ट टीमला. जाऊया आपण टॉच बॉक्स मध्ये. तिथे नाणेफेक होणार आहे आरके स्पोर्ट आणि लक्ष्मण स्पोर्ट. हॅलो. थँक्यू दीपक सुतार सर. जाऊया टॉस बॉक्समध्ये. सेकंड सेमीफायनल आरके स्पोर्ट्स आणि लक्ष्मण स्पोर्ट्स असा नक्कीच टॉस त्या ठिकाणी केला जाईल मान्यवरांच्या शुभ हस्ते. APL असा कॉल आहे आणि आमने प्रीमियर लीग आला. टॉस जिंकला आरके स्पोर्ट्सने. विनिंग टीमच्या कॅप्टनला साहेबांच्या शुभ हस्ते आपण एक कोल्ड्रिंक देतोय. लुझिंग टीमच्या कॅप्टनला देखील एक कोल्ड्रिंक देतोय. टॉस जिंकला काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करणार मी. सेमीफायनल मध्ये पोहोचला. बॉल आउट मध्ये तो थ्रिलर त्याचा अनुभव कसा? तो यश एवढा कॉन्फिडन्स मध्ये होता ना. तो सांगतो पहिली मला संधी द्या मी विकेट हे करेन. त्यांनी करून दाखवले. नक्कीच आता इथून शेवटच्या आरपारची लढाई कशा पद्धतीनं टीमला संदेश असेल, कशा पद्धतीनं गेम खेळणारा? मागच्या वेळेस भरपूर जण हारण्याची आमची हे केलं होतं पण आम्ही करून दाखवले ते. आता प्रयत्न फायनल मारण्याचे करू. नक्कीच बॅटिंग करायची. तुम्ही देखील चांगला खेळ तुमचा राहिला. तुम्ही देखील बॉल आउट मध्येच मला वाटतं तुम्ही येस नक्कीच त्या ठिकाणी पोहोचले होते. बॉल आउट मध्येच पोहोचले होते तुम्ही.
सुपर ओव्हर झाले होते. सुपर ओव्हर अतिशय वन साइडेड तुम्ही त्या ठिकाणी जिंकली. कशा पद्धतीनं इथून पुढे सेमीफायनलचा थरार असेल? सेमीफायनलचा काय नाही, सगळ्या टीम करून 100% हवे. तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस जिंकला तो आर के स्पोर्ट्स टीमच्या कॅप्टननं आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केले ते लक्ष्मण स्पोर्ट्सला नेक्स्ट मॅच मध्ये. बॅटर मैदानाच्या आतमध्ये उतरलेत मनोहर आणि मनोज. टार्गेट आहे या मॅच मध्ये 53 धावसंख्येचं. विजयासाठी 53 धावा बनवायच्या. 54 धावा. 53 झाल्या, 54 बनवायच्यात. चोपन्न धावा टार्गेट चेस करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या मध्ये. मनोहर केणे आणि त्याच्या समेत फलंदाज आणि मनोज जो नॉन स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. 54 धावा बनवायच्या आहेत. सागर फुलोरे आजच्या दिवसामध्ये जबरदस्त कामगिरी राहिली आहे. गोलंदाजी फलंदाजी दोन्ही डिपार्टमेंट मध्ये या खेळाडूने इम्प्रेस केलंय. आज सानवी 11 कडनं खेळताना सेमीफायनलचा सामना कोण फायनल मध्ये प्रवेश करेल याचं उत्तर अगदी थोड्याच वेळामध्ये इनिंग नंतर तुमच्यापर्यंत पोहोचेल. पहिलाच बॉल भरपूर दूर होता. पंचांनी एक सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट इशारा केलाय. विकेट किपर कडनं चूक झाली आहे. बॉल गोशांकी क्षेत्रामध्ये डिक्लेरेशन झोन कडे गेला. एक सिंगल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. श्रीगणेश होत असताना या बाईकच्या रनने हॉर्न साईडला टर्न केलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खेळाडू होते त्यांना टर्न केला. बॉल बीट झाले तिकडनं. बॅकअप भरपूर लवकर आला. एक सिंगल त्या ठिकाणी मिळते. संख्या एकने पुढे जर दफल कवर धावा 2 आपल्याला पाहायला मिळतात. कुठेतरी थोडंसं स्ट्रॅटेजीमध्ये चेंजेस आपल्याला पाहायला मिळतात. सानवी 11च्या या आधीच्या सर्व सामन्यांमध्ये जोशी सर आपल्याला गोलंदाजी करताना पाहायला मिळते. पहिले षटक सध्या या मॅच मध्ये सागर फुलोरे आला पहिले षटक घेऊन. प्लॅनिंग थोडीशी बदललेली आहे. हे महत्वाचा सामना आहे, सर्वांनाच माहिती आहे. हवेमध्ये मनोजचा झेलची संधी. स्वतः गोलंदाज गेला सागर. पहिल्या विकेटचं पतन. पहिला धक्का लागतोय तो इंद्रा स्पोर्ट्स टीमला. टार्गेट आहे त्यामुळे आक्रमकता आवश्यक आहे. त्याचाच प्रयत्न होता परंतु मनोजचा फटका तो मिस टायमिंग झाला. सिल मिड ऑफला चांगला झेल. स्वतः गोलंदाज गेले होते त्या ठिकाणी. तो झेल त्या ठिकाणी कॅरी झाला. पहिल्या विकेटचं पतन. बॅटिंग मध्ये कमालीची कामगिरी केली होती ती सागर फुलोरेने आणि आता गोलंदाजी मध्ये देखील त्याने एक यश प्राप्त केलं. पहिलाच बॉल ऑन साइड टर्न करायचा होता. बीट झाला. चांगली सुरुवात. पहिलं षटक इकॉनॉमिकल राहिलं आतापर्यंत. रन साठी सध्या संघर्ष आपल्याला पाहायला मिळतो इंद्रा स्पोर्ट्स टीमचा. धावसंख्या 2. वन्स अगेन अजून एक बॉल डॉट. व्हेरी गुड बॉलिंग. पहिलं षटक इकॉनॉमिकल राहिलंय. संघर्ष होतोय. फक्त 2 धावा 1 विकेट. शेवटचा बॉल शिल्लक. खूप चांगलं षटक राहिलं ते सागर फुलोरेचं. इमिडिएटली नक्कीच आपण पाहताय षटक अगदी लवकर समाप्त करण्याचा त्याचा प्रयत्न. अजून एक बॉल डॉट. व्हेरी गुड बॉलिंग. जबरदस्त कमबॅक. सर्वांनी एकत्र येऊ नका. लगेचच गोलंदाज घ्यायचा आपला. वेळ वाचवायचा आपल्याला. सर्वांनी एकत्र येणं टाळा प्लीज. मॅचचा क्रुशियल मोमेंट नाहीये. 2च धावा स्कोर कार्डवर. पहिलं षटक समाप्त झालंय. त्यानंतर तिसऱ्या बॉलवर विकेट आली नाही. सलगचे 3 बॉल निर्धाव त्यानंतर आपल्याला सागरचे पाहायला मिळाले. जबरदस्त बॉलिंग त्याची राहिली. पोझिशन सोडून जाऊ नका खेळाडू.
हा, जर लास्ट मोमेंटला एका ओव्हरमध्ये काही रन्स हवे त्यावेळी तुम्ही एकत्र येता, चर्चा करता, मान्य आहे. प्रत्येक ओव्हर नंतर असं करत जाऊ नका. वेळ भरपूर खर्च होतो. संतोष जोशी सर सध्या गोलंदाजीसाठी येतात सेकंड ओव्हरमध्ये. तीन खेळाडू 30 या षटकाच्या बाहेर तुम्हाला पाहायला मिळतील. चला, मॅचला सुरुवात करायची आहे. मनोहर केने स्ट्राईक एंडला. आता मात्र इथून बॅट फिरवावे लागेल. आता मात्र रन्सची आवश्यकता. समीकरण थोडंसं अवघड होत जाईल. मनोहर केनेचा कटचा फटका. डिक्लेरेशन झोनकडे एकच धाव तिथे मिळेल. धावसंख्या स्कोर कार्डवर 1 ने पुढे जाते. भरपूर अवधीनंतर धावफलक पुढे गेल्या 3 आकड्यावर. यासाठी अजूनही 51 धावांची आवश्यकता. पहिलं षटक अप्रतिम राहिलं सागरचं. जबरदस्त गोलंदाजी संतोष जोशी सरांची. त्यांच्या माध्यमातून देखील एक डॉट बॉल, पण सातत्याने डॉट बॉल पर्सेंटेज खूप जास्त आहे. अशा वेळी तुमच्या टीमचा सर्वाधिक महत्त्वाचा खेळाडू जर मागे राहिला तर अर्थ नाही. ज्यावेळी प्रेशर भरपूर वाढेल आणि त्यावेळी तो मैदानात येईल, विकेट जाण्याची शक्यता असते. तुमच्या टीमच्या आक्रमक बॅटर लवकर अशा वेळी टार्गेट चेस करण्यासाठी येणं आवश्यक असतं. इथे देखील डिक्लेरेशन झोनकडे ऋषित दळवी लवकर येणं आवश्यक आहे. तो अजून मागे थांबलाय. धावसंख्या स्कोर कार्डवर आपण पाहताय 4 धावा. दुसरं षटक देखील इकॉनॉमिकल आतापर्यंत संतोष जोशी सरांचं पाहायला मिळतं. हा देखील एक डॉट बॉल आपण अजून एक डॉट बॉल. धावांसाठी भरपूर संघर्ष. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये एकही मोठा फटका आतापर्यंत पाहायला मिळाला नाहीये इंद्रा स्पोर्ट्स टीम कडनं. यावेळी फटका चांगला एक्स्ट्रा कव्हरला. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह दाखवत असताना मनोहर केनेच्या बॅटमधनं संघर्षमय चौकार. धावसंख्या स्कोर कार्डवर 8. पहिल्या षटकामध्ये 2 धावा 1 विकेट. दुसरं षटक देखील इकॉनॉमिकल आला, जरूर चौकार आला, परंतु आतापर्यंत फक्त 5 बॉलमध्ये 6च रन्स दिलेत ते संतोष जोशी सरांनी. फुल टॉस आहे, टर्न केला, एकच धाव इथे मिळेल. षटक समाप्त झाले. दुसरं 2 ओव्हरचा खेळ झाला. 2 ओव्हरच्या खेळानंतर धावसंख्या स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळते 9 धावा. 2 विकेट आतापर्यंत गमावलेत. 1 विकेट गमावला. चला, एकत्र येऊ नका, टीम मीटिंग जास्त करू नका. सान्वी स्पोर्ट्स क्षेत्ररक्षण विखरून टाका आणि लगेचच गोलंदाज घेऊन या. नऊ धावा स्कोर कार्डवर आपण पाहताय. 2 ओव्हरचा खेळ झालाय. षटक क्रमांक 3 गोलंदाजीसाठी उद्देश आपल्याला पाहायला मिळतोय. अरे 3 ओव्हर नंतर ड्रिंक्स ब्रेक होता, परंतु आता पुन्हा एकदा ड्रिंक्स ब्रेक मिळणार नाही, लक्षात घ्या. धावसंख्या 9 झाली आहे. विजयासाठी 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 18 बॉलमध्ये 45 धावांची आवश्यकता.
चला ऋषी या आपण बाहेर. चला पाचला सुरुवात करायची. उद्देश षटक क्रमांक 3 घेऊन सज्ज होता. पहिलाच बॉल थर्डमॅनला खेळला, परंतु अर्धवर्तुळाकार मैदान आहे, मैदानाला काही सीमा आहेत, मर्यादा आहेत आणि ते एकच धाव मिळेल डिक्लेअर झोनकडे. एक धाव, धावसंख्या 10. अशा पद्धतीने खेळ चालला तर सानवी 11 संघासाठी तो पोषक लाभदायी असेल. दुसऱ्या बाजूला इथून पुढे आता मात्र आक्रमण करावं लागेल. उडवला बॉल हवेमध्ये, झेलची शक्यता आहे आणि झेल त्या ठिकाणी कॅरी केलाय. जबरदस्त झेल. फलंदाज बाद होईल. मनोजला माघारी परतावं लागेल, साहिलला माघारी परतावं लागेल. आतमध्ये ते तांत आवश्यकता होती या खेळाडूची आणि आता इथून पुढे संपूर्ण सामन्याची जबाबदारी त्याच्यावर असेल. विकेटचं पतन. साहिल माघारी परतलाय. समीकरण थोडंसं कठीण होत चाललंय. गोलंदाजी भरपूर चांगली राहिली या मॅच मध्ये आतापर्यंत सानवी 11 टीमची. अवे फ्रॉम द बॉडी, दूरवरनं खेळलाय. शॉट वाईड अँड पनिश. बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. पहिल्याच बॉलवर चौकार आला ऋषी दवीच्या पॅटमधनं आणि चला या खेळाडू आतमध्ये आपण मॅच सुरू करतोय. खेळाडू ज्या प्रेक्षकांनी बॉल दिलाय त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच. चौकार आता इथून ज्या चौकाराची नितांत आवश्यकता होती ऋषीच्या पॅटमध्ये तो चौकार आला. उद्देश पुनश्च एकदा समोर उडवला. चौकारानंतर हा दिमागदार, दर्जेदार, क्लासिकल, दर्शनीय षटकार. च्या आतमध्ये ऋषी दबी नावाचा वादळ घोंगावत आहे. धावसंख्या झाली स्कोर कार्डवर 20. विजयासाठी अजूनही 34 धावांची आवश्यकता. 14 बॉल 34 इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये. 2 बॉलवर 10 आल्यात. कुठेतरी थोडस आता विचार करण्यास भाग पाडले सानवी स्पोर्ट्सला. बॉल द्यायचा आहे. चला वेळ घेऊ नका. जो बॉल असेल त्याच्याने खेळ सुरू करा.
20 धावा स्कोर कार्डवर आपण पाहत आहे. एक चौकार एक षटकार आलाय, त्यानंतर लोवर फुल टॉस, कॅची मॅची गोल्डन विकेट. मैदानाच्या आतमध्ये ऋषी दवीला माघारी परतावं लागेल. लॉंग ऑनला पकडला जे लोवर फुल टॉस क्लिअर करायचा होता. आक्रमकतेमध्ये संयमचा बाण ढासळलाय आणि इथे माघारी परतावं लागेल ऋषी दवीला. बिग विकेट डाऊन, फलंदाज बाद. रोशन येतोय नवीन पॅटर्न मैदानाच्या आतमध्ये. 13 बॉल मध्ये आता 34 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. व्हाईट बॉल आणि 1 फॉर द ओव्हरचा देखील इशारा. गोलंदाजाला एक्स्ट्रा रन. एकवीस धावा डिक्लेअर. व्हाईट +1, 2 धावा ऍड होत जातील. चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून, चंद्रकांत बारशी यांच्या माध्यमातून जी विकेट आपण ऋषी दवीची पाहिली, त्यासाठी गोलंदाज आणि ज्यांनी कॅच पकडला दोघांना 700 रुपयाचा पारितोषिक आलाय. ऑन साइडला फटका खेळलाय सुरेन तडवी त्या ठिकाणी. एक सिंगल तिथे आपल्याला पाहायला मिळते. 3 ओव्हरचा खेळ झाला. धावसंख्या किरण चंद्रकांत बारशी यांच्या माध्यमातून आपण पाहता गोलंदाजाला आणि क्षेत्ररक्षकाला 700 रुपयाचा कॅश प्राइज झालाय. 3 ओव्हरचा खेळ झाला. धावसंख्या स्कोर कार्डवर आपण पाहताय ती 23. 12 बॉल 31 ची आवश्यकता. सागर जास्त वेळ घेऊ नका. चला, 12 बॉल 31 धावांची आवश्यकता. ऋषी दवी बाद झाला. महत्वाची विकेट होती. एक षटक, पेनल्टीमेट षटक असेल या मॅचचं. या ओव्हरवर भरपूर काही डिपेंड असेल. हा सामना कशा पद्धतीने कुठे जाईल, कोण मेगा फिनाले मध्ये प्रवेश करेल, हे सांगणारे षटक असेल. चला, मॅच सुरू करा. 12:31 ची आवश्यकता. हे षटक भरपूर महत्वाचं आहे. सागर फुलूर येतोय. पहिलाच बॉल एक्स्ट्रा कव्हरला जबरदस्त फटका. 1 बाउन्स ओव्हर द रो, बॉल निघून गेलाय. चौकार. चौकार आला टीमची टोटल. ह्यावेळी अक्रॉस द पॅटने ऑन साइडला टर्न करायचं होतं. लॉंग ऑनला पाठवला बॉल. चांगली फिल्डिंग. एकाच ऍक्शन मध्ये चेंडू गॅदर करून ऑन द स्टंप फेकी आपण पाहिले. 1 रन तिथे आपण पाहताय. 10 बॉल मध्ये 26 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. ह्या ओव्हर मध्ये 1 ते 2 मोठे येणं आवश्यक असेल. दुसऱ्या बाजूला कमबॅक आणि अतिशय चांगली गोलंदाजी आपण पाहताय सानवी स्पोर्ट्सची. बीट झाला. मनोहर केनी सातत्याने संघर्ष करतोय या मॅच मध्ये. 8 बॉलचा सामना त्याने केलाय. 8 धावा त्याच्या बॅटमधून आपण पाहिल्यात. बॉल टू रन त्याने बनवलं, परंतु आता इथून आक्रमकतेची आवश्यकता आहे. मोठ्या हिट्सची आवश्यकता आहे. मनोहर केणी यांच्यासाठी पारितोषिक आहे. रोहिदास दळवी यांच्या माध्यमातून 2000 सलग 2 बॉलवर 2 सिक्सर आले. तर
प्रयत्न राहिलाय, उडवला बॉल हवेमध्ये. ओ हो 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 हो, वॉट कॅच, जबरदस्त झेल क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते. नचिकेत बारशी याने पकडला झेल, कॅच ऑफ द मॅच. विकेटचं पतन आणि मनोहर केनी संघर्ष करत होते भरपूर वेळ बॅटिंग मध्ये, ते माघारी परतलेत. मंथन आला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. 9 बॉल मध्ये आता 9 बॉल मध्ये 26, 8 बॉल 26 माफ करा. टटबॉल आता समीकरण बदललंय. 9-26 होता, 8-26 आणि आता 7-26 वर. इम्प्रेसिव्ह कामगिरी. बॅटिंग मध्ये देखील खूप सारे रन्स बनवल्या, गोलंदाजी मध्ये देखील भन्नाट मारा राहिला, अनुशासित गोलंदाजी राहिली, इकॉनॉमिकल षटक त्याने हाताळले. तो सागर फुलोरे या मॅच मध्ये चमकदार कामगिरी करत असताना. शेवटचा बॉल देखील डॉट आहे. आता समीकरण 6 बॉल आणि 26 धावांची आवश्यकता. वेळ न घेता इमिडिएटली तुमचा बॉलर आणायचा आहे टीम सानवी, आणि यानंतर इमिडिएटली मॅच साठी उतरायचं आहे. सेकंड सेमीफायनल RK स्पोर्ट्स आणि लक्ष्मण स्पोर्ट्स. पारस जोशी येतात गोलंदाजीसाठी. चला स्पीडअप करा. पारस 6 बॉल ऑनसेलर टर्न करायचा होता. पॅचची कडा, शरदचा वेद, पहिला बॉल डॉट आला. आता 5 बॉल मध्ये 26 म्हणजे 5च्या 5 बॉल तुम्हाला सीमारेषेच्या बाहेर पाठवायचे. 5च्या 5 बॉलवर सिक्सर येणं आवश्यक आहे, किंवा 4 सिक्सर एक चौकारी देखील बनू शकतो. हॉर्न साइडला पहिला सिक्सर आलाय. झेल पकडला कोणी, अवकाश आणि यायचे व्यासपीठावर. डॉट 6 डॉट. आता समीकरण अवघड झालंय. सामना सेमीफायनलच्या दिशेने सानवी स्पोर्ट्सची यशस्वी वाटचाल आपल्याला पाहायला मिळते. सिंगल आणि ऐवा झेल अविनाश यांना जे पारितोषिक मिळालंय व्यासपीठावर, त्यांना 500 रुपयाचं 200 रुपयाचं पारितोषिक दिलं ते. अनंता जोशी बॉस यांच्या माध्यमातून पारितोषिक आहे संपूर्ण स्पर्धेसाठी आपण पाहिलं. समोर उडवला बॉल. औपचारिकता या मॅच मध्ये फक्त शिल्लक आहे. शेवटचा एक बॉल हाताळायचा आणि आमने प्रीमियर लीग 2026 पर्व 6 फायनल मध्ये प्रवेश करणारा पहिला संघ, दिमाखामध्ये प्रवेश टीम सानवी 11. APL 2026 फायनलिस्ट फर्स्ट टीम सानवी 11. हार्दिक हार्दिक अभिनंदन सानवी 11. हार्ड लक टीम इंद्रा स्पोर्ट्स. चला फिल्डिंग साठी त्वरित उतरायचंय.
मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा कॅच ऑफ द मॅच नचिकेता पण यायचे. सागर यायचं मॅन ऑफ द मॅच. सागर मॅन ऑफ द मॅच. नचिकेत कॅच ऑफ द मॅच.